नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आपले शेतकरी मित्र समजा शेळीपालन, कुक्कुटपालन आणि गाय म्हैस पालन करतात. तर उन्हाळ्यामध्ये त्यांना चाऱ्याची समस्या खूप येते मित्रांनो. तर आपल्याला थोडीफार एकर म्हणजे 1-1.5 एकर, अर्धा एकर जर शेती असेल तर आपण त्याच्यामध्ये आपण मेथी घास, काही वेगवेगळे रेड नेपियर, आपण कडगुळ वगैरे सगळं आपण लावू शकतो आपल्या शेतामध्ये. तर आपण आज हे मेथी घासचं हे आणलेलं आहे शिप्रा सीडचं. हे पाहू शकता तुम्ही, इजिप्तियन आहे बरं का. हे बघा, इजिप्तियन हा इम्पोर्टेड केलेला हा मेथी घास आहे मित्रांनो. आणि हा 1 किलोचा आहे आणि याची प्राइस आहे मित्रांनो 450 रुपये. मी ही शिप्रा जी कंपनी आहे शिप्रा सीड्सची, तर मी याचं काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे. तुम्हाला जे पाहिजे असेल तुम्ही त्या कंपनीचं प्रोडक्ट घेऊ शकता. आणि आपण आता कसं आपण हे शिंपायचं आता ही आपल्या समोर दाखवणार आहे. बघा, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, एवढं काही अवघड नाही आहे. हे बघा, बियाचं क्वालिटी दाखवतो आपल्याला मी. हे बघा बियाची क्वालिटी, हे बघा असली क्वालिटी आहे बियाची. तर आपण अगोदर खत शिंपलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता हा वापा बनून तयार झालेला आहे आणि ह्या वाप्यामध्ये आपण मेथी घास लावणार आहे. तुम्ही पाहू शकता, बघा असा वाफा बनवून घ्यायचा आणि वाफ्यामध्ये आपण जेव्हा पाणी सोडतो का त्यासाठी अशा आडवे जे आपलं जे दताळ असते का त्या दताळानं आडव्या हे मारून घ्यायचं. म्हणजे कसं आहे, आपण जेव्हा मेथीचा घास आपण जेव्हा आपण शिंपतो ना तर ते असं वाहून येऊ नये त्यासाठी हे असल्या आडव्या हे मारायचं, आपलं दताळा वगैरे मारायचा असा आडवा. नाही मारला तरी काही अडचण नाही, मारावं लागतं असं काही नाही. हे बघा तुम्ही पाहू शकता, बघा असं बनवलेलं आहे. हे बघा, हे असं तयार केलेलं आहे वाफा, दिसतंय का. हे बघा असा वाफा तयार केलेला आहे. आणि वाफा तयार झाल्याच्या नंतर आपल्याला हे थोडंसं ह्या वाफ्यामध्ये आपल्याला खत हे बघा खत आणलेलं आहे 20-20-013. असं काय नाही, आपण आणलेलं आहे 20-20-013चा खत आहे याच्यामध्ये. आणि आपण आपल्या मर्जीनुसार खतं वापरू शकता, जसं की DAP पण वापरू शकता, NAP वापरू शकता, युरिया वापरू शकता. आपल्याला फक्त मेथी घास लावायचं आहे, एवढं काय नाही. असं की एक हे नाही, नियम नाही की हाच खत वापरायचा तोच खत वापरायचा म्हणून. आणि आपण आणलेलं आहे हे बघा शिप्रा सीडचा हा बी आणलेला आहे आपण मेथी घासचा. इजिप्तियन आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. बघा इजिप्तियन आहे, इम्पोर्टेड आहे. तुम्ही पाहू शकता, छान बी आहे. आणि मी असं काही याचं काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे शिप्रा सीडचा. आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही वाण घेऊ शकता. मी हे आणलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा ही पॅकिंग पाहू शकता तुम्ही. याची अशी पॅकिंग घ्यायची. हा बघा, ही असली पॅकिंग घ्यायची. 1 किलोची पॅकिंग आहे मित्रांनो ही. आणि याची प्राईस आहे 450 रुपये. दिसतंय का तुम्हाला, प्राईस दाखवतोय आता याच्यावर. हे दिसतंय का, 450 रुपये याची प्राईस आहे. MRP 450 रुपये. आणि तुम्ही त्याच्यामध्ये कंटेंट पण पाहू शकता. बघा हा असा सीड आहे मित्रांनो आपलं मेथी घासचं. आणि आपण याच्यामध्ये आता आपल्याला हे शिंपणार आहोत आपण. तर वाफा पडून झाल्याच्या नंतर अगोदर आहे ना खत शिंपून घ्यायचं मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो, असं खत शिंपून घ्यायचं आहे. हे बघा, एवढं दाट पण नाही शिंपायचं, एवढं काय नाही. एकदम आपण जसं शेतामध्ये जसं आपण खतं टाकतो तसंच. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही. आणि खतं कोणत्याही प्रकारचे तुम्ही शिंपू शकता, काही एवढं हे नाही त्याच्यामध्ये. असंच म्हणजे 20-013, मग नंतर DAP, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खतं शिंपू शकता. अगोदर वाफे पाडून घ्यायचं, त्यानंतर खतं शिंपून घ्यायचं, त्यानंतर लगेच बिया शिंपायचे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही, एवढं काही अवघड नाही आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे काहीच नाही अवघड आहे. बघा पाहिलं.
हे असं सोप्या पद्धतीने एवढं काही अवघड नाही ते शिंपायचं. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही असं हे शिंपू शकता. समोरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप चाऱ्याची खूप गरज असते मित्रांनो. त्यामुळं आपण आपल्या जनावरांसाठी हे असं चारा आपण वाप्या पद्धतीने आपण चारा शिंपून आपण जे चाराचा जो तुटाडो असतो आपल्याला शेतकरी बांधवांना ते आपण पूर्ण करू शकतो. आणि रेड नेपरच्या कांड्या पण भेटतात आपल्याला. रेड नेपरच्या कांड्या पाहिजे असेल तर आपल्याला फ्लिपकार्टवर ॲमेझॉनवर आपल्याला रेड नेपरच्या कांड्या पण भेटतात. आणि हे जे प्रोडक्ट आहे हे पण आपल्याला फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर भेटतात. पण ते काही आपल्याला आपण जे दुकानामधून घेतलेलं खूप चांगलं असते मित्रांनो. आणि हे ऑनलाईन तर ऑनलाईन असते. तुम्ही पाहू शकता वेगळा झालेलं आहे शिंपून. बघा हे पाहू शकता तुम्ही हे आता झालेलं आहे. शिंपून झाल्यानंतर त्याला लगेच पाणी भरून द्यायचं मित्रांनो. आणि 4 ते 5 दिवसामध्ये हे लगेच आपल्याला फुटवा येऊन जातो मित्रांनो. एवढं जबरदस्त त्याचा आणि खूप चांगलं आहे. म्हणजे कोणी कुक्कुटपालन करत असेल, कोणी शेळी पालन करत असेल, गाई म्हशी पालन त्यांसाठी हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि उन्हाळ्याचे दिवस आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर चाऱ्याचा खूप तुटवडा असतो. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर धन्यवाद. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.